भारतासाठी हवामानाचं मोठं टेन्शन वाढवणारा इशारा समोर आलेला आहे. प्रशांत महासागरात विकसित होत असलेला अल निनो आगामी काळात अत्यंत शक्तिशाली होऊ शकतो आणि 2027 हे वर्ष जगाच्या तापमानाच्या दृष्टीने विक्रमी ठरू शकतं, असा इशारा ब्रिटनच्या हवामान विभागाने नुकताच दिलेला आहे. सर्वात शक्तिशाली घटनांपैकी एक किंबहुना यामधील सर्वात तीव्र अल निनो ठरू शकतो. या घटनेमुळे 2027 मध्ये जागतिक तापमानाचा नवा विक्रम देखील निर्माण होण्याची शक्यता यावेळेस व्यक्त करण्यात आलेली आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. अमेरिकेच्या नोवाच्या 13 ऑगस्टच्या अधिकृत अहवालानुसार 2026च्या उत्तरार्धापासून 2027च्या सुरुवातीपर्यंत अतिशय तीव्र अल निनो होण्याची शक्यता 90% जास्त आहे जाणवतो. त्याचबरोबर तापमान वाढण्याची समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील सामान्यपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचं तापमान असामान्यपणे वाढणं. या बदलामुळे जगभरातील वातावरणीय चक्रावर मोठा परिणाम झालेला आहे. भारतासाठी यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे मान्सून. मेट ऑफिसच्या माहितीनुसार असामान्यपेक्षा कमी पावसाचा धोका जाणवतो. त्याचबरोबर तापमान वाढण्याची शक्यता देखील वाढू शकते. याचा थेट परिणाम शेती, पाणीसाठे, धरण, पिकांचं उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमतीवर होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे, अल निनो म्हणजे भारतात हमखास दुष्काळ पडेलच असं नाही. याचा सरळ निष्कर्ष देखील काढता येत नाही. मान्सूनवर स्थानिक समुद्राचं तापमान आणि इतर अनेक हवामान घटकांचा देखील प्रभाव असू शकतो. म्हणजेच 2027च्या हवामानासाठी जगभरात आतापासूनच चिंता वाढलेली आहे. प्रशांत महासागरातील हा अल निनो किती शक्तिशाली होतो आणि त्याचा भारताच्या मान्सूनवर नेमका किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो, यावर पुढील काही महिन्यात अधिक स्पष्ट चित्र समोर येणार असल्याचे देखील हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे. तोपर्यंत शेतकरी, जल व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रशासनासाठी आगाऊ नियोजन करणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोकटोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, सोलापूर.